हॅलो, नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर मकर संक्रांत जवळच आलेली आहे. तर प्रत्येकाच्या घरामध्ये मकर संक्रांतीची लगबग सुरू झालेली आहे. तर कुणाच्या घरामध्ये तिळगुळ तिळगुळ करायची लगबग, लाडू करायची, पापडी करायची. तर आज आपण बनवणार आहे ते तीळ साखरेची पापडी बनवणार आहे. अगदी टिकाऊ 2-4 महिने सहज टिकेल. भरपूर बनवून ठेवली तर मुलांना पण आवडेल पापडीसारखं असं कुरकुरीत खायला. तर आज आपण तीळ पापडी कशी बनवायची ते बघणार आहोत. तर 1 वाटी मी तीळ घेतलेले आहेत. खमंग भाजून घेतले. मिडियम गॅसवर खमंग तडतडेपर्यंत असं खमंग भाजून घेतलेले आहे, बघू शकताय. तर आता तीळ थंड करायला ठेवूया. तर आता त्याच पॅनमध्ये आपल्याला घ्यायची आहे. 1 वाटी आपण तीळ घेतले होते. तर 1 वाटी आपल्याला साखर घ्यायची आहे. तर आपण गुळाऐवजी आता साखर वापरणार आहे. तर भरपूर गुळाचे आपण वेगवेगळ्या रेसिपी बघितलेल्या आहेत तिळगुळाच्या. तर तुम्हाला बघायची असेल तर यूट्यूब चॅनलला भेट द्या. लाडूची रेसिपी आहे तिळगुळाची लाडूची. आणि पाक न बनवता ती पण रेसिपी आहेत. भरपूर 2-4 प्रकारच्या रेसिपी आहेत त्या झटपट तयार होणाऱ्या. तर 1 वाटी आपण साखर घेतलेली आहे आणि 2 चमचच पाणी घेतलेलं आहे. तर बघू शकता 2 चमच मी पाणी घालून मिक्स करायचं आहे. तर आता हे जास्त याला एकदम असं मीडियम गॅसवर आपल्याला पाक बनवायचा आहे साखरेचा. तर आता पाक पण आता होतच आलेला आहे, बघू शकताय. तर मीडियम गॅसवर बनवायचं आहे. एकदम तुम्ही फुल गॅसवर बनवाल तर पाक आपला करपट लागेल आणि पापडी पण आपली तिळपापडी पण करपट लागेल. तर आपल्याला अगदी मीडियम गॅसवरच असं पाक बनवायचा आहे. तर पाक आता तयार झालेलाच आहे. तर आपण याच्यामध्ये घातलेलं आहे 1 चमच तूप घातलेलं आहे. तूप घालून पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. पापडी बनवायची अगदी सोपी पद्धत आहे. नवशिकाऊ मुलीसुद्धा सहज बनवतील एवढी सोपी पद्धत आहे. तर आता आपला पाक पण आता कसा झालाय ते ओळखायचा. तर 1 वाटी घ्यायची आहे आणि वाटीवर 1-2 थेंब असं वाटीवर घालायचं आहे. तर वाटी आपण इकडं-तिकडं असं केली तरी पण अजिबात ते पसरलं नाही. तर बघू शकताय अजिबात कुठेही असं पसरत नाही. तर आपला पाक आता तयार आहे. तर इकडं पोळपाटाला मी अगदी 2-3 थेंब असं तूप लावून घेते. कारण आपली पापडी लाटते वेळेस चिटकू नये. तर अगदी थोडंसं मी तूप लावून घेतलेलं आहे, बघू शकताय. आणि लाटण्याला आणि पोळपाटाला दोन्हीला पण असं तूप लावून आपल्याला घ्यायचं आहे. तर आपला पाक पण आता तयारच झालेला आहे. तर आपले भाजलेले तीळ आता हे पाकामध्ये घातलेले आहेत आणि मिक्स करायचं आहे. गॅस एकदम कमी आहे. वाटलंच तर बंद केलं तरी पण आता चालेल. तर पाक तयार आहे आणि मस्त मिक्स झालेला आहे. तर आपण आता याच्यामध्ये चमच घ्यायचा आहे पोह्याचा आणि पोह्याच्या चमचने आपल्याला याच्यावर घालायचं आहे. एक पोह्याचा चमच भरून असं बघू शकता या पद्धतीने. तर गरम आहे. तर असं लगेच आपल्याला लाटून घ्यायचं आहे. अजिबात याला ही प्रोसिजर आपल्याला फास्ट करायची आहे. तर एकदम फास्ट आपल्याला लाटून घ्यायचं आहे असं. तर बघू शकताय. जेवढं पातळ तुम्हाला लाटता येईल तेवढं पातळ लाटून घ्यायचं आहे. तर एकदम असे कुरकुरीत पापडी खायला खूप टेस्टी पापडी लागते ही. तर आपण अधूनमधून असं कधीही बनवून खाऊ शकतोय. बघू शकताय मस्त आपली तीळ साखरेची पापडी आपली आता अशी झालेली आहे, बघू शकताय. मस्त असा कलर पण आलेला आहे आणि एकदम मी अशी पातळ लाटलेली आहे. तर आता याच पद्धतीने असे मी पूर्ण पापड्या असं लाटून घेते. तर पोह्याच्या चमचनं असं घ्यायचं आहे आणि लगेच आपल्याला प्रोसिजर ही फास्ट करायची आहे. वेळ न घालवता आपण फास्ट हे करून घ्यायचं आहे. तर बघू शकताय. जेवढं तुम्हाला पातळ लाटता येईल तेवढं असं फास्ट लाटायचं आहे. तर आपली तीळ साखरेची पापडी तयार होते, बघू शकताय मस्त अशी. आणि लगेच लाटल्याबरोबर अशी हातात घेतली तरी पण अजिबात कुठेही वाकत नाही, बघू शकताय. एकदम अशी कडकडीत आणि कुरकुरीत अशी खुसखुशीत झालेली आहे. तर एक खास ट्रिक आहे, जर एकटीलाच पापड बनवायचे आहेत तर तुम्ही काय करायचं आहे, एका पातेल्यामध्ये पाणी उकळायला ठेवायचं आहे आणि हे मिश्रण आहे ते वर पातेल्याचे ठेवायचं आहे. कारण हे लवकर घट्ट होणार नाही. तर म्हणून असे ही पातेल्यामध्ये पाणी गरम करून असं आणि गॅस मिडियम ठेवायचा असं आणि पातेल्यावर हे मिश्रण ठेवायचं असं आणि चमचने आपण लगेच असं छोट्या पापड्या लाटून घ्यायच्या आहेत. कारण जर आपण पाण्यावर नाही ठेवलं तर लगेच घट्ट होते, बघू शकताय. अवघ्या मी 5 मिनिटामध्ये असं लाटून घेतलेलं आहे. फास्ट गरम पाण्यावर असं हे पॅन ठेवलेलं आहे आणि फास्ट ह्या लाटून घेतलेल्या आहेत.
तुम्ही पण तीळ पापडी बनवत असताना पातेल्यामध्ये पाणी उकळायला ठेवायचं आणि ते मिश्रण पातेल्यावर ठेवायचं आणि फास्ट लाटून घ्यायचे आहेत. तीळ पापडी बनवताना खास ट्रिक सांगितलेली आहे तुम्हाला. तर मी तुम्हाला मोडून पण दाखवते. बघू शकता एकदम अशा पापडीसारखी एकदम चुरा झालेला आहे. 1 वाटी तिळामध्ये भरपूर सारे पापड झालेले आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका.